स्वाभिमानी बायको. सरीचे लग्न महेशशी होते. तो इंजिनियर होता. लग्न झाल्यावर ती शहरातून गावात आली. गावात तो एका ठिकाणी मोठ्या कंपनीत कामाला होता. त्याच्यासोबत त्याची आई पण होती. ती महेश जिथे राहत तिथेच त्याच्याबरोबर राहत. त्याला वडील नव्हते. महेश धाकटा होता. त्याचा मोठा भाऊ शहरात राहत. त्याचे पण लग्न झाले होते, पण त्याची आई महेश सोबतच राहत. सरी अतिशय साधी मुलगी होती. शहरात ती नोकरी करत. तिचे शिक्षण पदवीपर्यंत झाले होते. गावात ती तशी नवीनच होती. कारण तिचे लहानपण शहरातच गेले होते. त्यामुळे सुरुवातीला तिला गावात जरा जमवून घेणे कठीण झाले होते. नवीन असल्याने तिची ओळख पण इतकी नव्हती. सासू एक महिना तिच्याशी चांगली वागते, पण नंतर तिला त्रास देऊ लागते. ती महेशला आणि सरीला सुट्टीच्या दिवशी बाहेर पण कुठे पाठवत नसे. सरीला नुसते काम देऊन गुंतवून ठेवत. त्यामुळे कामामुळे ती खूप थकत. ती नोकरी करत नाही त्यावरून तिला सतत सासू बोलत. तिला फार दुःख होत. ती सतत रडत असे. पण नवीन जागी नोकरी मिळणे तसे कठीणच असते. पण ती स्वाभिमानी होती. ती काम आटपल्यावर बाहेर नोकरी शोधण्यासाठी जात. काही दिवसांनी तिला एका ऑफिसमध्ये नोकरी मिळते. पगार खूप कमी असतो. कारण गावी सर्व ठिकाणी तीच परिस्थिती असते. तरी पण आपल्या स्वाभिमानासाठी ती नोकरी स्वीकारते. सासूची कटकट तरी तिच्या पाठी असे. पगार कमी आहे, नोकरी सोड, म्हणून ती तिला बोलत. पण ती काही ऐकत नाही. काही काळाने ती परीक्षा पास होऊन तिला सरकारी नोकरी मिळते. नंतर मात्र ती सासूचे काही ऐकून घेत नाही. जिथे ती बरोबर आहे तिथे ती ठाम राहत. तात्पर्य: माणसाने आपला स्वाभिमान सोडू नये. थँक यू.